माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब, मी तुम्हाला विनंती करतो की आपण आमच्या समाजाला या ठिकाणी उद्बोधन करावं। माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब, जय महाराज की, जय महाराज की। मराठवाड्यातील बंजारा समाज बांधवांना हैदराबाद स्टेट गॅजेटेड 1920 नुसार बंजारा समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्यात यावा, यासाठी ही अभूतपूर्व मोर्चा आज या ठिकाणी आला आहे। या मोर्चेत अनेक मान्यवर आलेत, त्या सर्वांची नावं घेऊन मी वेळ घालत नाही। आप आपलं गोर समाज आहे, बांधव एकजुटी जम गयेचं। येरो मन घनो मोठं તમારે એકજૂટીનો મારો નમસ્કાર છો। मराठवाडा हैदराबाद निजामाच्या राजवटीत आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहित नसेल, तरुण आमच्या बांधवांना माहित नसेल, देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण 1 वर्षानंतर या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं। ते 17 सप्टेंबरला आपण स्वातंत्र्य मराठवाड्याचं मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो। हो बोलतात ते आता, कारण हा मराठवाडा निजामांच्या ताब्यात होता। या मराठवाड्यावर सर्व कायदे तत्कालीन होते आणि निजामकालीन कायदे संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर, मराठवाडा मुक्त झाल्यानंतर त्यातले काही कायदे महाराष्ट्र सरकारने बदलले त्या काळात। पण आज मला आपल्याला एवढंच सांगायचं की मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानेन। कुठल्याही गोष्टीचा विचार न करता महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आणि मराठवाड्यातल्या खासकर सर्व समाजाला न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू केलं। माननीय मुख्यमंत्र्यांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आभार मानन छाती ठोकून, कारण ते आत्ता झालंय। समिती निर्माण करा, समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल, हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो। आज या बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे। काळकुटे साहेब, आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं। बंजारो बंजारो येणार का? माझा कर्नाटक मध्ये, राजस्थान मध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये या गोरमाटी समाजाला एसटीचं आरक्षण असेल, तर महाराष्ट्र सरकार सुद्धा
या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे. हा माझा व्यक्तिगत लढा. माझ्यासारखा नशीबवान मीच आहे. राजे मंत्री असतो तर या मोर्चाला येता आलं नसतं. आज मंत्री नाही म्हणून येत आलं. पण नशीबवान यासाठी आहे की या महाराष्ट्रातल्या छोट्याच्या छोट्या समाजाच्या आरक्षणापासून मराठा समाजाच्या, धनगर समाजाच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या सुद्धा आणि आज बंजारा समाजाच्या आरक्षणा सुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येतं. याच्यासारखं नशीब दुसरं कुठलं म्हणून या ठिकाणी मी सरकारला विनंती करीन. भलेही हैदराबाद गॅजेटमध्ये अनेक समाजाला अनेक वेगवेगळे आरक्षण आहेत. ते आरक्षण असताना सुद्धा या ठिकाणी पूर्वीचे एसटी, आपण नव्यानं होणारे एसटी याचा कसा मेळ घालायचा याचा अभ्यास घट करावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी या बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आपण हा लढा पुढे नेऊ आणि गरज पडल्यावर गोरमाटी समाजाला आपल्याला सांगायची गरज. म्हणून मी आपले बराच वेळ झाला बसला. जास्त बोलायचं नाही. प्रत्येक मोर्चात, प्रत्येक संघर्षात मी तुमच्या सोबत. या बीड जिल्ह्याच्या वाडी वस्ती तंडाच्या विकासामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत. इथं आलेल्या अर्ध्या लोकांना मी नावाने ओळखू शकतो. एवढा आपला घरोबा आहे. खरंय का नाही? म्हणून आज मी एवढंच सांगेल की हा लढा थांबणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही. आणि सरकारला सुद्धा आम्ही विनंती करून या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू. आपण सहज सोबत लढेन आणि हे लढा अंतिम टप्पे ले जावाचं. सदैव मैं तुम्हारे सोबत छू.